नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बघा, सीईटी सेलवरती 12/6/2026 रोजी अत्यंत महत्त्वाची नोटीस आलेली आहे आणि ती नोटीस म्हणजे महा बी डिझाइन सीईटी 2026 याचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला ते रिझल्ट कुठे दिसणार आहे, तर एक ते अगोदर आपण सगळी न्यूज बघून घेऊया. तर ती बातमी काय आहे? तर रिझल्ट डिक्लेरेशन ठीक आहे. महा बी डिझाइन सीईटी 2026 ज्या विद्यार्थ्यांनी बी डिझाइन सीईटी 2026 दिलेली होती, त्यांच्यासाठी ही जे निकाल आहे ते जाहीर करण्यात आलेला आहे सीईटी सेलकडून. ठीक आहे. तर डिक्लेरेशन ऑफ टेंटेटिव्ह स्कोर कार्ड जे पण तुमचं स्कोर कार्ड असेल ते कधी रिलीज करण्यात येणार आहे? तर 12 जून 2026 पर्यंत. त्याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची सूचना, की अपलोडिंग इमेज ऑफ आन्सर शीट, प्रॅक्टिकल पेपर ओन्ली ऑफ महा बी डिझाइन सीईटी 2026 वेबसाईट ऑफ अ कॅन्डिडेट to view from their own login and submission of grievance objection about marks obtained in the tentative scorecard. ठीक आहे. थ्रू ऑनलाईन मोड ओन्ली. म्हणजे जर का तुम्हाला त्या प्रश्न जे पण तुमचं स्कोर कार्ड आहे त्याच्यावरती काही पण डाऊट असेल, तर तुम्ही काय करू शकतात, की एक क्युरी उचलू शकतात, ग्रीव्हन्स उचलू शकतात, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स म्हणजे त्यावरती ऑब्जेक्शन उचलू शकतात आणि ऑब्जेक्शन किती तारखे ते किती तारखेपर्यंत आहे, तर 12 जून ते 14 जूनपर्यंत हे तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर रिॲड्रेसल ऑफ ग्रीव्हियस ऑब्जेक्शन अबाउट मार्क ऑब्टेन इन टेंटेटिव्ह स्कोर कार्ड. तर हे काय आहे? तर ऑब्जेक्शन रिॲड्रेसल कधीपर्यंत येणार आहे? जर का काही त्याच्यामध्ये चेंजेस असले तर 18 जून 2026 पर्यंत हे येणार आहे. ठीक आहे. कॅन्डिडेट विल हॅव टू पे 1000 पर ऑब्जेक्शन थ्रू कॅन्डिडेट लॉगिन युजिंग ऑनलाईन पेमेंट मोड. म्हणजे जे पण ऑनलाईन पेमेंट मोड आहे त्याच्यावरती ₹1000 तुम्हाला ऑब्जेक्शन उचलायचं असेल तर त्याच्यावरती पेमेंट करावी लागेल. त्याच्यानंतर ग्रीव्हियस ऑब्जेक्शन ट्रॅकिंग फॅसिलिटीज अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉगिन अंडर द टायटल ऑब्जेक्शन ट्रॅकिंग. म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग नावाचं एक पोर्टल असणार आहे. तिथं तुम्हाला तुमची क्युरी कुठपर्यंत पोहोचलेली आहे ते तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर आय होप तुम्हाला ही नोटीस एकदम बरोबरपणे समजली असेल. तर तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा रेज करू शकतात आणि जर का तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तुमच्या रिझल्टमध्ये, तर तुम्ही तसं पण ते रिझल्ट डाउनलोड करून घेऊ शकता तुमचं स्कोर कार्ड. ठीक आहे. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील, डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. धन्यवाद.